केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी पत्नी अनघा आर्लेकर यांच्यासह पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन राज्यपाल दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला। दर्शनानंतर राज्यपालांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धनाच्या कामांची माहिती दिली। कार्यक्रमास मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी सचिन इथापे आणि तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। याच वेळी चैतन्य प्रतिष्ठान गोवा यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चैतन्य दिनदर्शिकाचे प्रकाशन ही राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी भारतीय कालगणना, चैत्र प्रतिपदेचे महत्त्व आणि पारंपरिक दिनदर्शिकेचे सांस्कृतिक मूल्य अधोरेखित केले। तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाची कामे उत्कृष्टरित्या सुरू असून मंदिर लवकरच नव्या वैभवात उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।